नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, आजच्या लाईव्ह सेशनमध्ये आपले हार्दिक असे स्वागत आहे। नुकतीच टीईटीची परीक्षा झालेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी बांधवांनो कन्सेप्ट ओरिएंटेड अभ्यास केलता त्याला नक्कीच अपेक्षित म्हणजेच 90+ असे मार्क पडलेले आहे। परंतु काही असे विद्यार्थी होते की ज्यांनी फक्त मागील प्रीवियस क्वेश्चनवरती मागील झालेल्या प्रश्नपत्रिकेवरतीच भर देऊन तयारी केली होती। अशांना मात्र मोठा झटका बसला, कारण बांधवांनो पेपर हा पूर्ण ॲप्लिकेशन बेसवरती आकलन या घटकावरती असल्या कारणाने चांगल्याला घाम आला। एवढंच नाही तर बऱ्याच मार्गदर्शकांना उत्तर आन्सर की देताना बांधवांनो जवळपास 2 दिवस लागलेले आहे। त्यामुळं तुम्हाला माहिती आहे की जवळपास आमच्या सर्व टीमला गेल्या 20 वर्षाचा काय आहे अनुभव आहे। जवळपास मी बांधवांनो 2009 पासून काय करतोय, डीएड बीएडच्या विद्यार्थ्यांना काय करतोय, शिकवण्याचं काम करतोय। त्यामुळं नक्कीच क्लास लावताना आपण अनुभवी व्यक्ती चमकणाऱ्या चकाकणाऱ्या गोष्टीपासून आपण काय असलं पाहिजे, थोडंसं दूर असलं पाहिजे। परंतु जाऊ द्या, नशीब तुमचं चांगलं आहे की टीईटी नंतर लगेच बांधवांनो 35 दिवसांनी तुमची सीटीईटी म्हणजेच 15 डिसेंबरला सीटीईटीची परीक्षा आहे। मग काही विद्यार्थ्यांनी मला फोन केले, सर टीईटी आणि सीटीईटीमध्ये नेमका काय फरक आहे? तर तो फरक सांगण्यासाठी मी तुमच्या समोर खडे टाकलेला आहे। तरी हा व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त तो काय करा, शेअर करा आणि सर्वसामान्य गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत हा जाऊ द्या। तर बघा बांधवांनो, त्याच्या अगोदर आम्ही सीटीईटीची एक बॅच सुरू केलेली आहे। त्या बॅचचं सुद्धा वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगेल, पण सगळ्यात अगोदर टीईटी आणि सीटीईटीमध्ये नेमका फरक काय आहे, मग तेव्हा तुम्हाला याचं काय कळेल, महत्त्व कळेल। चला मग या अगोदर म्हणजे जवळपास 2013 पासून बांधवांनो 1,500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी बांधवांनो आमचं मार्गदर्शन घेऊन बांधवांनो काय केलेलं आहे, यश संपादन केलेलं आहे। तर हेच तुम्हाला या ठिकाणी फळ्यावर दिसतं। तर मी विषयाला हात घालतो आणि नेमकं तुम्हाला सांगतो की टीईटी आणि सीटीईटी या परीक्षेमध्ये नेमका काय फरक आहे। तर पहिला फरक बांधवांनो की शिक्षक पात्रता परीक्षा ही केंद्राची काय झालेली आहे परीक्षा आहे। 2011ला सगळ्यात अगोदर सेंटर टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे सीटीईटीचं काय झालं होतं, आयोजन झालं होतं 2011ला आणि 2013ला आपल्या टीईटीचं महाराष्ट्र शासनाने आयोजित केलं। फक्त ही सीटीईटी परीक्षा बांधवांनो हिंदीमध्ये असते, तर ही परीक्षा काय असते बांधवांनो मराठीत असते। हे आवर्जून काय करा, लक्षात ठेवा। त्यामुळं ज्याच्या त्याच्या मातृभाषेत असलं साहजिकरित्या त्याला ते सोपं जातं। परंतु बांधवांनो ह्या दोन्ही परीक्षेत साधा जर प्रश्नाचं उत्तर जर द्यायचं झालं की सोपी कोणती आहे, तर बांधवांनो मी म्हणन बांधवांनो सीटेट ही परीक्षा काय आहे, सोपी आहे। याचं कारण जरी ही हिंदीत असली, तुमचा जो काही डीएड बीएडचा जो सिलेबस आहे तो इथं 75 मार्काला आहे की जे शिक्षक होण्यासाठी अत्यंत पोषक आहे। परंतु इथं जर आपण तुलना केली बांधवांनो, इथं फक्त तो जो काय अभ्यासक्रम आहे तो फक्त किती गुणांना आहे, किती मार्काला आहे, 30 मार्काला आहे। त्यामुळं बांधवांनो 75 मार्क तुम्ही ज्याच्यामध्ये 2 वर्ष डीएडचे 2 वर्ष बीएडचे ज्याच्यामध्ये दिले तो अभ्यासक्रम लक्षात ठेवा। आता काय होतं की टीईटी तुम्हाला वाटतं सोपं आहे काय 1 ते 5 वयोगटातील विद्यार्थ्यांचं, परंतु तुम्ही जर बघितलं असेल यातलं कोणताही विषय घ्या, मानसशास्त्र तर खूप हार्डच असतं, परंतु तुम्ही साधं इतिहास भूगोल परिसर अभ्यास जरी घेतलं तरी सुद्धा बांधवांनो राज्यसेवा यूपीएससी लेवलचे क्वेश्चन या परीक्षेत असतात, आलं का लक्षामध्ये। परंतु याचं प्रमाण जर आपण इथं पाहिलं, अभ्यासक्रमामध्ये अध्यापनशास्त्राला पेडॉलॉजीला 75 मार्काचं वेटेज असल्या कारणाने तुम्ही त्या डीएड बीएडचा अभ्यास केलेला असतो आणि त्या ज्या 100-150 अत्यंत महत्त्वाच्या शिक्षण क्षेत्रातल्या संकल्पना आहेत त्या जर आपल्या क्लिअर झाल्या तर सहज आपल्याला बांधवांनो या ठिकाणी 75 मार्क सहज पडू शकतात। फक्त प्रश्न आहे की आपलं बऱ्यापैकी हिंदी थोडंसं तरी चांगलं पाहिजे, आलं का लक्षामध्ये, आणि ते चांगलं आम्ही नक्कीच तुमचं करून घेऊ, कारण 35 दिवस योग्य वेळ आहे, काही कमी नाही कमी जास्त नाही। तर आता पहिला इकडं बालमानसशास्त्र, इकडं हे बालमानसशास्त्र आहे। फक्त इकडं बालमानसशास्त्राला 30 मार्क आहे, तर ह्या बालमानसशास्त्रातील अध्यापनशास्त्राला इकडं 15 मार्क आहे, हे वेटेज आहे। इकडं मराठी किंवा हिंदी इंग्रजी तुम्ही घेऊ शकता, तिकडं कंपल्सरी बांधवांनो आता तर तोही नवीन नियम आला, त्यामुळं दोन्हीकडे सारखं आहे। फक्त इकडं मराठी आणि इंग्रजीच्या याला बांधवांनो अध्यापनशास्त्र आहे, म्हणजे मराठीचं शिक्षक कसा असावा, मराठीचं पाठ नियोजन कसं करावं, शैक्षणिक साहित्य कोणते असावे,
कुठली क्षमता अत्यंत महत्त्वाची आहे, पाठ्यपुस्तकाचा अभ्यास का महत्त्वाचा आहे, भाषेचं गरज काय आहे, भाषेचे वैशिष्ट्य काय आहे, ज्या तुमच्या DEDचे जे काही 8 ते 9 10 चॅप्टर होते तेच चॅप्टर बांधवांनो तुम्हाला इथं 15 मार्काला आहे. मग उरलेले 15 मार्कात काय असतं की तुम्हाला 5 मार्क गद्याला, 5 मार्क पद्याला आणि 5 मार्क तुमच्या व्याकरणाला. म्हणजे इकडं तुम्हाला मराठीचं 30 मार्काचं व्याकरण आहे तर इथं फक्त 5 मार्काचं व्याकरण आहे. हा फरक आहे. त्यामुळं बांधवांनो ह्या परीक्षेच्या तुलनेत ही परीक्षा थोडी सोपी वाटते. तसंच बांधवणं हिंदीचं सुद्धा आहे किंवा तुमचं इंग्रजीचं सुद्धा आहे. इथं हिंदीचं बांधवणं अध्यापनशास्त्र हे 15 मार्काला आहे आणि गद्य पद्य आणि व्याकरण हे सगळं मिळून 5-5 मार्काचं 15 मार्काला आहे. हा एवढा मोठा फरक आहे. तसं इकडं नाही ना. इकडं ते 30 क्वेश्चन व्याकरणचे सोडवणे म्हणजे बांधवांनो काय माहिती आहे का, जसं आपण ऊस सारख्यामध्ये टाकतो तिकडून सगळं काय चिपाटच बाहेर पडतं तसा बांधवांनो काय आहे परीक्षा झाल्यावरती सगळा या ठिकाणी राडा झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे ही परीक्षा या तुलनेत काय आहे सोपी आहे. त्यानंतर गणितामध्ये अत्यंत महत्त्वाचं तुमचा जर पहिला पेपर असेल तर गणिताचे 30 क्वेश्चन सोडवणं तुम्हाला शक्य होत नाही. 30 क्वेश्चन सोडायला 2 तास लागतील तुम्हाला जवळपास. तिथं हे सगळे लेंदी खूप मोठमोठे प्रश्न असतात. आलं का लक्षामध्ये. तर इथं 30 ऐवजी फक्त 15 क्वेश्चन सोडायचे. मग 15 काय करायचे तुम्हाला अध्यापनशास्त्र करायचं आहे की गणिताचा शिक्षक कसा असावा, शैक्षणिक साहित्य, पाठ्यक्रम, संबोध, नियोजन, त्यानंतर वेगवेगळ्या काय म्हणू आपण त्याला गणिताचे जे काही सिद्धांत असतात ते सगळे या ठिकाणी आपल्याला काय करायचे 8 ते 10 चॅप्टर या ठिकाणी पाहिजे. त्याचबरोबर परिसर अभ्यास किंवा पर्यावरणात सुद्धा 15 मार्काला बांधून परिसर अभ्यास कसं करावं, कोणत्या अध्यापन पद्धती, मूल्यमापन कसं करावं हे सगळं महाभारत इकडं असतं. फक्त भाषा इकडं कोणती आहे गुरुजी, इकडं आहे हिंदी. लक्षात ठेवा. तर काय आहे माहिती का की आपली राष्ट्रीय भाषा हिंदी आहे, द्वितीय भाषा हिंदी आहे. तर हिंदी इतकीही अवघड नाही आहे कारण तुम्हाला लिहायचं नाही आहे, तुम्हाला पर्याय निवडायचे. त्यामुळे जर तुम्ही बऱ्यापैकी तुमचं जर 10वी 12वीला जरी हिंदी असेल, कमीत कमी 10वीपर्यंत असेल तर तुम्ही आवर्जून CTET तयारी 1 महिन्यामध्ये करू शकता. तुलनेत TET जरी तुमची मराठी असेल पण बांधवांनो इतिहास शिकायचं झालं तर प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक. भूगोलचं तयारी करायचं झाली तर तुमचं खगोल, जग, भारत, महाराष्ट्र, जिल्हे आणि नाही तर नाही काही विचारू शकतात ते. पण इथं ठराविक साचेबंद अभ्यासक्रम आहे. त्या 8 प्रकरणाच्या बाहेर परीक्षा जात नाही. त्यामुळं मी साधारणतः साध्या सोप्या भाषेत सांगतो, मी जर का बांधवून विद्यार्थी दशेत असतो तर बांधवून नक्कीच मी कशाच्या मागं लागलो असतो, CTETच्या मागं लागलो असतो. कारण मी जो काही 1.5-2 वर्ष DED BEDचा अभ्यास केलेला आहे इमानदारीनं त्याचा मला इथं सर्वात जास्त काय होतोय उपयोग होतोय. आलं लक्षात. इकडं त्याचा उपयोग कमी आहे. त्यामुळं त्या तुलनेत ही परीक्षा काय आहे सोपी आहे. आणि तुमच्या माहितीस्तव सांगायचे 2000 मी 21 पासून म्हणजे 21 नंतर परीक्षाच झाल्या नाही तर विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव मी गेले 4 वर्षापासून बांधून ह्या CTETच्या मुलांना शिकवतोय. तर चांगला रिझल्ट आहे. म्हणजे TETच्या तुलनेत CTETचा रिझल्ट खूप चांगला आहे. त्यामुळं बांधवांनो 2011 ते 2000 या ठिकाणी 24 पर्यंतच्या जेवढ्या काही परीक्षा झालेल्या आहे, आत्ता मागची काय म्हणू आपण त्याला जानेवारीमधली परीक्षा असेल, आत्ताची जूनमधली परीक्षा असेल, तर ह्या परीक्षेचं जर आपण बघितलं तर बघा हे काय आहे बाल विकास एवं अध्यापनशास्त्र. तर हे अध्यापनशास्त्र याच्यामध्ये आहे. ते 9 चॅप्टर आहे त्या अध्यापनशास्त्रात. तर ह्या अध्यापनशास्त्रापैकी तुम्ही जर इथं बघू शकता सर्वाधिक मार्क कशाला आहे गुरुजी इथं हे बघा शिक्षण एवं अधिगमन म्हणजे आपलं थोडक्यात मराठीमध्ये अध्ययन आणि अध्यापन. मी तुम्हाला आठवतं 2-3 दिवसापूर्वी अध्यापन प्रक्रिया हा घटक शिकवला. यामध्ये 20-25 शास्त्रज्ञ आहे वेगवेगळे. त्यांना अध्ययनाच्या संदर्भात काय म्हणायचंय आपल्याला नंतर प्रश्न आला आता TETला अध्यापन म्हणजे काय आलं का लक्षामध्ये. तर या ठिकाणी अशा संकल्पना इथं दिलेल्या असतात फक्त त्या हिंदीत असतात. तर टेन्शन घेऊ नका. मी अशी सोपा पर्याय काढलेला आहे. शिक्षक म्हणजे बांधवांनो हा कल्पक असला पाहिजे. आपल्या विद्यार्थ्याला ज्या समस्या येतात त्या समस्या त्यांनी आपल्या अध्यापनातून काय केलं पाहिजे सोडवल्या पाहिजे. तर मी राईट एका बाजूनं हिंदीने एका बाजूनं मराठी केलंय त्यामुळे तुम्हाला ते सोडायला सोपं जातं. तर अशा पद्धतीचे चॅप्टर आहे. मी डायरेक्ट आम्ही कसं शिकवणार आहे त्यावर मी डायरेक्ट येतो बांधवांनो. बघा आता तुमचा प्रश्न हा आहे
की सर आम्हाला हिंदीच कळत नाही. इथं काय दिलंय, बाल विकास के सिद्धांत. आता एखादी छोटी आमची ताई असेल, घर प्रपंच सर्व जबाबदारी करून तिला दिवसाचा 2-4 तासच वेळ जर भेटत असेल तर ही ताई तू पास होऊ शकते. बाल विकास के सिद्धांत तुला जर कळलं नाही मग का डिक्शनरीत पाठी, डिक्शनरीत पाहायची गरज नाही ताई. इकडं लगेच मी कशात दिलेलं आहे ते सगळं मराठीमध्ये दिलंय. काय म्हणणार त्याला, मुलांच्या विकासाचा सिद्धांत. मग लहान मुलाच्या विकासाचा सिद्धांत जवळपास 15-16 सिद्धांत आहे. तर त्या सिद्धांताचा अभ्यास बांधवांनो तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये सर्वात 25 क्वेश्चन आलेले, म्हणून मी हेच उदाहरण तुम्हाला दिले. मग इथं पहिला सिद्धांत कोणता आहे, निरंतरता का सिद्धांत. मग आता निरंतरता किसे कहते हे, निरंतरता कुठे शोधता बांधवांनो, डिक्शनरीमध्ये. लगेच सुरज सरने तुम्हाला इथं तयारी करून दिली की याला सातत्याचा सिद्धांत म्हणतो. मग सातत्याच्या सिद्धांतामध्ये तुम्हाला सातत्य या शब्दावरून कळतं. इथं उदाहरण दिले, गर्भावस्थेपासून मृत्यूपर्यंत प्रत्येक व्यक्ती काय आहे, निरंतर काय करत असतो, शिकत असतो. हे उदाहरणावरून तुम्हाला लक्षात येईल. तुम्हाला महाभारतातलं सुद्धा उदाहरण माहिती आहे. आपला अर्जुनाचा मुलगा हा गर्भावस्थेमध्येच बांधवनो चक्रव्यूहामध्ये कसं युद्ध करायचं तो शिकलेला असतो. तर ही उदाहरणावरून आपल्याला लक्षात येतं की ही संकल्पना अनादी काळापासून चालत आलेली आहे. त्यामुळं बांधवांनो आपल्याला लगेच लक्षात येतं, निरंतरता का सिद्धांत, इस सिद्धांत के अनुसार विकास न रुकने वाली क्या है, प्रक्रिया आहे. न रुकने वाली म्हणजे न थांबणारी प्रक्रिया. ज्या वेळेस तुम्ही जर एखाद्या खड्ड्यात पडता तिथं जर तुम्हाला पटकन कोणी उचलायला असेल ना बांधवांनो, रनिंग करायला काय जात असतं, माणसाला बळ येत असतं. आलं लक्षामध्ये. तुम्ही अभ्यासाला बसले तुम्हाला समजलंच नाही तर पुढे अभ्यास जात नाही. नाही समजल्यावर कोणीतरी मार्गदर्शक असावा. त्यामुळे ह्या पद्धतीनंच आम्ही तुम्हाला काय करणार आहे बांधवांनो या ठिकाणी शिकवणार आहे. प्रश्नाच्या संदर्भात सुद्धा तुमचे 2011 पासून ते आतापर्यंत 24 पर्यंतच्या सगळ्या प्रश्नांचं ट्रान्सलेट केलंय. विकास कभी न समाप्त होने वाली प्रक्रिया आहे. एखाद्या ताईला जर नाहीच कळलं, हे पर्याय नाहीच कळले तर नवीन बांधवांनो ते मराठीतून सुद्धा असतं. विकास ही कधी न संपणारी काय आहे, प्रक्रिया आहे. तर बांधवांनो लक्षात ठेवा. तर इथं निरंतरता का म्हटलंय, इथं सातत्याचा म्हटलंय की लगेच ताईच्या लक्षात येऊन जातं निरंतरता आणि सातत्याचा हा एकच आहे. मग पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे असं लक्षात येऊन जातं. कधी न समाप्त होणेवाली आणि निरंतरता, कधीच न संपणारी म्हणजे सातत्याने चालणारी. अशा पद्धतीने जर आपण तयारी केली तर मी तुम्हाला सांगतो 75 मार्कापैकी कसंही तुम्हाला बांधवांनो 55-60 मार्क पडतात. आणि राहिलेल्या बांधवांनो 75 मार्काच आत्ताच तुमची TET झालेली आहे आणि आत्ताच तुमचा पाठ्यपुस्तक झालेला आहे. NCERT आणि आपलं स्टेट बोर्डात इतका काही फरक नाही असा. आलं लक्षात. इथं सुद्धा तुम्हाला जर मध्ययुगीन कालखंडात जर प्रश्न आले तर हेच जे युग पुरुष आहे आपले त्यावरच येणार आहे. प्राचीन आला तर त्याच धर्मावरती किंवा आणखीन काय म्हणतो आपण त्याला पौराणिक काळातल्या ग्रंथांविषयीचीच माहिती आपल्याला इतिहासात दिसते. विज्ञानामध्ये सुद्धा शालेय पाठ्यपुस्तक फक्त वर्गाने मागं पुढं असतं की CTETला किंवा सेंट्रलच्या काय म्हणू आपण त्याला वर्गांना अगोदर शिकवलं जातं, थोडंसं महाराष्ट्रात 2-3 वर्गांनी नंतर. पण आपण सरासरी जर बघितलं की सिलेबस हा आपला 1ली ते 10वी सारखाच आहे, इतका त्यामध्ये भेद दिलेला नाही. आलं लक्षामध्ये. त्यामुळे तुमचा छान पद्धतीने आता काय झालेले आहे बांधवांनो, जे काही आपण पाठ्यपुस्तक म्हणतो, जे काही आपण स्कूल कंटेंट म्हणतो त्याचा अभ्यास तुमचा TET झालेला आहे. फक्त तुम्हाला जर का आता पेडॉलॉजीची ताकद मिळाली तर बांधवांनो 1 महिन्यात तुमची CTETची तयारी होते. त्यासाठी लागणारं सगळं व्हिडिओ, रेकॉर्डेड व्हिडिओ, लाईव्ह लेक्चर्स आणि तुमचे बांधवांनो सगळ्या प्रश्नपत्रिकेचा मागचा पूर्ण डाटा PDF स्वरूपामध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे माझं पुस्तक आहे मार्केटला शिक्षणशास्त्राचं, ते पुस्तकही तुम्हाला मी फ्री देतोय. मार्केटमध्ये असेच केंद्राचे वेगवेगळे शिक्षक आहे, त्यांच्या साध्या PDF बांधवणं 500-500 रुपयाचे आहे. मी तुम्हाला त्या PDFही फ्री देतोय, पुस्तकही प्रिंटेड फ्री देतोय की ज्याच्यामध्ये बांधवणं तुम्हाला इकडे मराठी आणि इंग्रजीचा काय होतोय उपयोग होतोय. मग यापेक्षा आणखीन सोन्याहून पिवळं काय असू शकतं बांधवांनो. आणि प्रत्येकाचा अभ्यास करून, हे माझं पुस्तक आहे, या पुस्तकात सगळा कंटेंट मी तुम्हाला काय केलेला आहे दिलेला आहे. त्यामुळे जर तुम्हाला आवडलं तर ही लाईव्ह आणि रेकॉर्डेड असणार. मग यामध्ये आपले आंतरकर सर आहे, गणेश शिकवायला तुम्हाला दररोज लाईव्ह आपले शरद सर आहे, त्यानंतर व्हिडिओ विज्ञानसाठी आपले चांदोरीकर सर आहे. ह्या सगळ्यांचे तुम्हाला मी रेकॉर्डेड व्हिडिओ दररोज देणार आहे. कारण लाईव्ह दररोज 6-7 तास जर तुम्ही लाईव्ह आले तुमचं वाटोळं होईल. जे अत्यंत महत्त्वाचं आहे, जे आपल्याला समजत नाही अशा गोष्टी जरी तुम्ही बांधवांनो, आता इथं सर्वात जास्त मार्क कशाला आहे, पेडॉलॉजीला आहे, शिक्षणशास्त्राला आहे. मग मी दररोज 2 तास घेईन ना लाईव्ह तुमचं. आलं का लक्षामध्ये. मग बांधवांनो इतर लोकांचे व्हिडिओ तुम्हाला मी
कशात देणार ते व्हिडिओच्या स्वरूपात देणार. त्यामुळे तुम्हाला आणि PDF स्वरूपात नोट्सही सगळ्या देणार. सगळ्या NCERTच्या नोट्स तुम्हाला विज्ञानाच्या असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, गणित असेल तुमचं. आणि प्रत्येक संडेला बांधवनं तुमचं झूमवरती मी डिस्कशन घेणार आहे. आणि शिकवताना सुद्धा अधूनमधून विद्यार्थ्याला मी विचारत असतो तुम्हाला ॲपवर शिकायला आवडेल का झूमवर. ॲपवरही आपलं असतं, झूमवरही असतं. त्यामुळे तुम्हाला आवडतं तर ह्या नंबरवरती तुम्ही कॉल करा. आणि 1000 रुपयामध्ये बांधवांनो पेपर 1 पेपर 2 असं तुम्हाला दोन्ही भेटणार. हे जे पुस्तक दिसतंय हे तुम्हाला घरपोच 1000 रुपयामध्येच तुमच्या पत्त्यावरती येऊन जाईल. तर आता बांधवांनो परत काय असतं याच्यामध्ये, हे अशा पद्धतीचं मी स्वतः डोकं लावलेलं आहे. बघा इथं 2012ला आता मराठीचा पेपरमध्ये आपल्याला जर चॅप्टरच माहीत नाही कोणते दरवर्षी येतात, हे काही भाषा अध्यापन, भाषिक कौशल्य, भाषेचे क्षेत्र, अध्यापन पद्धती, मराठी व्याकरण. तर याच्यापैकी जर आपण बघितलं सर्वात जास्त मार्क कशाला आहे तर हे 22 मार्काला आहे. पहा वर्ग अध्यापनातील समस्या. आलं लक्षामध्ये, जर वर्ग अध्यापनातील समस्या ह्या सतत दरवेळेस 2-3 मार्काला या ठिकाणी जर विचारल्या जात असेल तर किती सोपं आहे. आता तुम्ही बघितलं असं आधी जो माझा TETचा तक्ता होता सेम असाच होता, त्याच्या बाहेर अजिबात क्वेश्चन गेले नाही. एवढंच नाही तर आदल्या दिवशी मी जे काही 7 ते रात्री 10:30 या वेळेत जे काही मार्गदर्शन केलं तर 3.5-4 तासाचं बांधून 10 क्वेश्चन जशाच तसे त्याच्यातले आलेले होते. पण आता उपयोजनात्मक जशाच तसं कसं येईल रे, तरी मी तुम्हाला सहज बोलत होतो ते की आपलं काय म्हणतात त्याला विस्थापन, की बॉसनी किंवा आपल्या ऑफिसरनी मोठ्या जर रागवलं तर त्याचा ताण माणूस काय करतं घरी येऊन लैकळाबाळावर किंवा बायकोवर काढतं, त्याला आपण विस्थापन असं म्हणतो. असे वेगवेगळे तुम्हाला मुख्याध्यापकाचंही उदाहरण दिलं तर मी की मुख्याध्यापकाने शिक्षकाला रागवलं तर लगेच शिक्षक काय करतो वर्गात जाऊन पोराला बद मारतो. म्हणजे बॉसनी रागवल्यावरती लहान्यावरती राग काढणे याला विस्थापन म्हणतात. हे मी तुम्हाला ते उदाहरण घेतलेलं जसंच तसं आलं. तर त्यामुळे बांधवांनो नक्कीच अनुभवी व्यक्तीकडे शिकलं का आपले श्रम, पैसा आणि वेळ काय होत असतो कमी लागत असतो. त्यामुळे नक्कीच बांधवांनो या सुवर्ण संधीचा फायदा घ्या. कारण येणाऱ्या काळात शिक्षक भरती 100% होणार, त्यात काही शंकाच नाही. हिंदीचंही तसंच, तुमचं गणिताचंही तसंच. गणिताचं तर शरद सर तुम्हाला शिकवणारच, परंतु हे बांधवांनो काय आहे अध्यापनशास्त्र आहे. इथं सुद्धा पहा शिक्षक शिक्षण की समस्या 34 मार्काला तुम्हाला काय केलेलं हे विचारलेलं आहे. त्यानंतर 21 मार्काला उपचारात्मक शिक्षण विचारलं गेलेलं आहे. तर हे सगळे चॅप्टर बांधवांनो खूप छान पद्धतीनं आपण काय केलेलं आहे मराठी प्लस काय म्हणून आपण त्याला हिंदी तयार केलेलं आहे. पर्यावरणशास्त्र तुमचं पहिल्या पेपरचं तिथं बघा पर्यावरणशास्त्र, पर्यावरण अध्ययन का महत्व आहे चॅप्टर आहे. देखो 33 अंक है कुल मिलाकर इसे. त्यानंतर गतिविधिया एवं प्रयोगात्मक कार्य याला 15 मार्क विचारले गेलेले. त्यामुळे हे असं ज्यावेळेस परीक्षाभिमुख ज्ञान आपल्याकडे असेल, शिक्षक असेल, विज्ञानाचं सुद्धा बघा विज्ञानात सर्वात जास्त कशावर क्वेश्चन आहे प्रकृती एवं संरचना याला 20 मार्क आहे. उपागम और एकृत उपागम याला बांधवांनो 20 मार्क आहे. अशा पद्धतीने तुम्ही विज्ञानाची सुद्धा छान तयारी करू शकता. आणि चांदोरीकर सर खूप छान पद्धतीने बांधवांनो काय करतात विज्ञान शिकवतात आणि विशेष म्हणजे स्कूल कंटेंट शिकवतात. गेले त्यांना 20-25 वर्षाचा शाळेवर विज्ञान शिकवण्याचा काय आहे अनुभव आहे. तर त्यामुळं असं म्हणू नका खूप वयस्कर आहे, तो वयस्कर व्यक्तीकडून शिकावं उलटं, कारण त्यांना अनुभव जास्त असतो. शिक्षणात जसं तुम्ही अनुभवी व्हाल तसं त्याच्या विद्यार्थ्याला त्या अनुभवाचा फायदा होत असतो. तर हे तुम्ही सामाजिक शास्त्राचं बघू शकता. यामध्ये सामाजिक शास्त्रामध्ये इथं 35 मार्क तुम्हाला अवधारणा आहे एवं प्रकृतीवरती काय केलेलं आहे विचारले गेलेलं आहे. प्रत्येक वेळेस 3-4 क्वेश्चन आहे या चॅप्टरवर. मग जर ह्या कन्सेप्ट मी म्हणणार नाही परत की हे 35 क्वेश्चन जशाच तसे येणार आहे, अरे ते मटेरियल येणार आहे बांधवांनो. काय येणार आहे मटेरियल. कमीत कमी आपला पैसा कुठं हरवला आहे ती रूम जरी कळली ना आपण तिथं सापडू ना. तुमचं काय होतंय तुम्ही किचनमध्ये काय करताय बांधवांनो लायटर विसरून जाताय आणि बाथरूममध्ये सापडायला जाता. कसं होणार आहे. बाथरूममध्ये साबण असेल, ब्रश असेल, टूथपेस्ट असेल, तुम्हाला जर का काय म्हणतो आपण त्याला किचनचं सामान जर हरवलं तर किचनच्या वाट्यावरच जाऊन पाहावं लागेल ना. हा कमीत कमी तुम्हाला असा अनुभव असेल तर तुम्हाला सहज यश या ठिकाणी संपादन करता येईल. कारण 150 पैकी 83 कॅटेगरीला आणि 90 मार्क तुमच्या यांना पाडणं काही अवघड नाही. त्यामुळे तुम्ही बघा 2013 पासूनचा अनुभव आहे. 1,500पेक्षा जास्त विद्यार्थी आम्ही काय केलेला आहे बांधवनो TET टेट या परीक्षेमध्ये काय केलेले यशस्वी केलेले बघा. म्हणून म्हणावं असं वाटतं हम भीड़ में दौड़ना ही नहीं जितना भी सिखाते. हे आमच्या अत्यंत जीवाच्या हृदयाच्या जवळचे असलेले सगळे विद्यार्थी आहे.
मी तर कधी विद्यार्थ्याला म्हणत नाही तुमचा फोटो द्या, अमकं द्या, टमकं द्या, पण जे अत्यंत जवळचे आहे त्या विद्यार्थ्यांचं वा नुकते जे काय आपली शिक्षक भरती झाली त्यामध्ये यशस्वी झालेले विद्यार्थी, तुम्हाला तर माहिती आहे शिक्षक व्हायचं म्हणजे आज TET किंवा CTET पास असल्याशिवाय तुम्ही शिक्षक तर होऊच शकत नाही. त्यामुळे हे TET पण पास आहे, CTET पण पास आहे बांधवांनो. त्यामुळं असाच फोटो तुमचाही उद्या लागावे, तुम्ही शाळेमध्ये रुजू व्हावे. तुम्हाला वाटत असेल की नेमकं हे कोण आहे, हे तुमचे दिलीप सहस्त्रबुद्धे साहेब यांच्यासोबतचा माझा 2013चा हा काय आहे फोटो आहे. त्यानंतर 2017चा हा फोटो आहे बांधवांनो, 2017 लक्षात ठेवा. हे आपले ढेरे साहेब आहे आणि हे आत्ताचे आपले 2024चे शिक्षण मंत्री आता नुकतेच हे आपले केसरकर साहेब, हे शिक्षण सचिव उपसचिव मंत्रालयामध्ये एका कार्यक्रमात माझ्या पुस्तकाच्या प्रकाशन झालं होतं. तर जर का शिक्षण मंत्र्याच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन करणारे उपस्थित शिक्षण सचिव उपसचिव असा अनुभवी जर शिक्षक तुम्हाला शिकवत असेल तर बांधवांनो मी अशा शिक्षकाला डोक्यावर घेऊन नाचलो असतो दररोज. आलं लक्षात. आणि एवढ्या कमी फीमध्ये. अरे मी साधं इंग्रजी शिकायला बांधवांनो पुण्याला मला जावं लागलं होतं D.Ed B.Ed झाल्यानंतर. आलं लक्षामध्ये. तिथं 5-6 हजार रुपये करून रूम करून ते राहून 3-4 महिने शिकवलं. फक्त का की कसं अध्यापन करते स्पर्धा परीक्षेला. शालेय लेवलची वेगळी गोष्ट आहे, स्पर्धा परीक्षेच्या कन्सेप्ट कशा क्लिअर करतात, कसं कसं राहायचं त्या मुलांसमोर. तर तुम्ही नशिबाने ऑनलाईनमध्ये तुम्हाला आता मोबाईलवर काय 1000-2000 बॅच येते, मास्तर लोक बघता येतात. आमचं तिथं लय अवघड होतं. मास्तर असं खतरनाक होतं, उशीर झाला की काय खवळायचा, मला तर लय त्रास द्यायचा. चला सुराशे गुरुजी आले, माझं त्यांचं तर लय चालायचं. तर त्यामुळं आम्ही लय कष्टातून शिकलेलो आहे बांधवांनो. पैसाही खूप लागायचा तेव्हा. आता काय 5-6 हजारात राज्यसेवेची बॅच भेटू शकते. तर अनुभवी व्यक्तीकडून शिकलं तर नक्कीच फायदा होतो. हे त्याचा नमुना मी तुम्हाला इथं दिला. तर तुम्हाला नक्कीच जर ही बॅच करायची असेल तर काय करायचं बांधवांनो, ह्या माझ्या मोबाईल नंबरवरती कॉल करायचा, ह्याच नंबरवरती फोनपे किंवा गुगल पे करायचे. आता तुम्ही म्हणता की आम्ही बॅचमधून घेऊ ना, बॅचमधून घ्यायला गेलं तर 2500 रुपयाची बॅच आहे ती. तर त्या ठिकाणी डिस्काउंट देता येणार नाही तुम्हाला. तर त्यामुळे डिस्काउंट पाहिजे असेल तर ह्याच नंबरवरती फोनपे किंवा गुगल पे करायचा आणि याचा स्क्रीनशॉट ह्याच व्हॉट्सअपवर मला टाकायचा. तो स्क्रीनशॉट दिसला की तुम्हाला ॲटोमॅटिक व्हॉट्सअपवरच आपल्या ॲपची काय येते लिंक येते, ते डाउनलोड करायची आणि बांधवांना ॲप काय करायचं या ठिकाणी सुरू होऊन जातं. तिथंच तुम्हाला सर्व शिक्षकांचे रेकॉर्डेड व्हिडिओ आणि माझे आणि शरद सरांची लाईव्ह सेशन तुम्हाला त्या ठिकाणी दिसून जातील. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.